आणि बॅटिंगसाठी सलामीची जोडी सुद्धा दाखल झालेली आहे. एका बाजूला कौशल आणि दुसऱ्या बाजूला कल्पेश अशी नामांकित जोडी आपण पाहतो. नुकताच मागच्या आठवड्यामध्ये पेन या क्रीडा नगरीमध्ये चॅम्पियन रनरअप राहिलेली ही टीम आहे आणि एक आयकॉन सहित दोन आयकॉन सहित अतिशय दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळाला पेन तालुक्यामध्ये. आणि आज लगेचच ग्रामीण गटातून खेळत असताना पहिल्या सामन्यामध्ये दाखल झालेले शिवशक्ती कडाव. जाऊया मॅचच्या दिशेने आणि ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून योगेशजी मडवी सरांचा आवाज. थँक्यू सो मच मॅडी सर. पुन्हा एकदा आपण दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया. दोन संघ एकमेकाविरुद्ध खेळतात मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आज प्रेक्षकांना क्वालिटी लेवलचं क्रिकेट पाहायला मिळतं, स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट पाहायला मिळतंय. आणि आज या स्पर्धेतला चौथा दिवस दमदार क्रीडा स्पर्धा. पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं स्वागत करूया युट्यूबच्या माध्यमातून. जे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. सलामी जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे कडाऊ संघाकडून, परंतु षटक क्रमांक आपण पाहतो इथे गोलंदाज तयार झालाय. अमर हिलाल पहिलं षटक गोलंदाजी माकवती. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल घेऊन येतोय अमर हिलाल. पहिला चेंडू स्क्वेअर कट, लाजवाब फटका आणि बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेखा बाहेर. पहिला चौकार बॅट्समन पाहता या ठिकाणी. पुन्हा एकदा पहिला स्क्वेअर कट आणि आता बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉलला पाठवलाय सीमारेखा बाहेर. 4 रन. तो योगेश सर एका बाजूला मलंगडचं क्रिकेट आणि दुसऱ्या बाजूला कर्जत ग्रामीणचं क्रिकेट आणि आणखीन एक कर्जतचा संघ या ठिकाणी दाखल झालाय. हरीश मोरे पुरस्कृत SBCC उमरोली संघ या ठिकाणी दाखल होतं. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. 2 चौकार पाहायला मिळाले कल्पेशच्या बॅट मधून. अप्रतिम स्ट्रोक आपण पाहिले. अगोदर स्क्वेअर कट, त्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आलेला दर्जेदार चौकार. फ्लिक ऑफ द रिक्स या ठिकाणी मिळाले 4 धावा. हो, यावेळेस आपण पाहतोय समोर कळलेत कबा पॉइंटला एक सिंगल मिळेल. 38 सर्कलच्या आतमध्ये स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी तसा प्रयत्न सक्सेस सुद्धा राहिलेला आहे. जी स्ट्राईक मात्र कल्पेशकडे होती ती आता कौशल गुरवकडे तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने धाबा संख्या पुढे सरकते. 9 धावा. कैलास आपण पहिल्या मैदानावरती कौशल गुरव तुम्ही पाहताय ते एक दमदार काढू आहे. सातत्याने या काढूचा खेळ आपण पाहिलाय, परंतु आज टीमला भरपूर मोठी अपेक्षा असेल. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की एकूण धाबा झाल्या होत्या 89 आणि 90 धाब्याचं टार्गेट मात्र चेस झालं नव्हतं टीम वांगणीला. आणि एबे संघानं पहिला मॅच जिंकला. ती वेगळ्या गटातली मॅच होती. ही आता फ्रेश गट आपण पाहतोय. आज 8 संघ येतील त्याच्यातनं पहिलीच लढत, परंतु आज मात्रेपडा संघ अवेलेबल झाला नाही आणि त्याच्या जागेवरती टीम उसाटणे आली. धाबा संख्या आपण पाहिली तर आतापर्यंत 9 धाबा. पहिला ओव्हरचा खेळ सुरू असताना इथे आपण अमर हिलालला पाहतोय. अमर हिलालचं पहिलं षटक या ठिकाणी सुरू आहे. गोलंदाजी माकवती. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरनं अगदी सुंदर फटका. बॉल सीमारेखा बाहेर. 4 रन.
दोन काढूंच्या वतीनं पहिला बॉल वरती कल्पेश साळुंकरनं दोन चौका ठोकला, लगातार दोन चौका त्याने ठोकले. कौशलला त्यानं चौकारानं अकाउंट ओपन केलंय. नेत्रदीपक फडके मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना टीम कडावसाठी मिडॉनला क्षेत्ररक्षक होते, बीट झालेत आणि बॉल फार वेगानं लॉंग ऑन सीमारेखा बाहेर, चौकार. चांदप मध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होत असतात त्या स्पर्धेचे आयोजक आतिश भंडारी यांच्या ठिकाणी आगमन होतं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. या आपण या स्पर्धेच्या वतीनं चौकार आलाय. शेवटच्या बॉलमध्ये आपण पाहिलं तर दर्जेदार खेळ पाहायला मिळाला. एकंदरीत योगेश मडवी सर आपण या षटकाचा विचार केला तर 4 चौकार पाहायला मिळाले. 2 कल्पेशच्या बॅटमधून आले, 2 चौकार कौशल गुरुच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत आणि धावा एकंदरीत 17 धावा आहेत पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना. चला जास्त वेळ टीम मीटिंग नकोय, आता तुम्हाला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 17 धाबा, 2 चौकार ठोकले कौशल गुरवनं. फर्स्ट एड बॉक्स आपण मैदानावरती घेऊन जा लवकर, फास्ट. धाबा संख्या 17. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय 17 धाबा एकवटल्यात अमर हिलालच्या ओव्हर मध्ये. ठाणगे आतमध्ये येतात, ज्याने नुकताच लंडनला मागच्या वर्षी डॉक्टरी पदवी प्राप्त केली आणि आज आपण पाहतोय लगेचच या ठिकाणी तात्काळ सेवा देत असताना धीरज ठाणगे आणि करण लहाणे यांच्या शब्दाखातीर जवळजवळ 5 दिवस त्यांनी आपलं क्लिनिक सुद्धा बंद केलेलं आहे आणि रजा टाकलेली आहे. या आपण धीरज स्वागत आहे आपलं. 17 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. चांगले बॅटिंग शिवशक्ती कडाव संघ करते. सुरुवात योगेश मडवी सर आपण नेहमी म्हणत असतो ना क्रिकेटमध्ये, सुरुवात तुमची चांगली असेल ना तर शेवट सुद्धा चांगलाच होतो आणि तशी सुरुवात या ठिकाणी हवी आहे. तशी सुरुवात झालेली आहे शिवशक्ती कडाव संघाची. ओव्हर नंबर सेकंड आपण पाहतो अजय भंडारी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतं आणि धावा संख्या आपण पाहिली तर धावफलकावरती पहिल्या ओव्हर मध्ये 17 धावा आल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये अमर भंडारीनं धावा इथे लयलूट केली आणि तब्बल 17 धावा खर्च केल्या. आता अजय भंडारी मैदानावरती आले बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी. एस्टाच्या पाठीमागे अगदी चिपकून अनिकेत ढोपरे तुम्ही पाहतायत, परंतु आता सेकंड पॉवर प्ले गोलंदाज तयार. चांगला चेंडू पडल्यानंतर स्विंग झालाय, स्विंग अन मिस. पहिला चेंडू बीट झालाय. सलामीवीर बॅट्समन तुम्ही पाहतात कल्पेश साळुंखे. सुरुवातीला 2 चौका ठोकले. कौशलनं देखील पहिल्या 2 बॉलवरती 2 चौका ठोकत धाबाला सुरुवात केली. इनसाइड आउट, फटका चांगलाय आणि बॉल चाललाय एक्स्ट्रा कबर सीमारेखा बाहेर, षटकार. तर षटकार आलाय. षटकार बरोबर 23 वरती पुन्हा चांगला चेंडू शरीरावरती आदळलाय. अगदी बॉडीचा स्पर्श करताना बॉल. चांगली लाईन. धावा संख्या आपण पाहिली तर 23 वरती आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 17. गोलंदाज तयार. याबीचा चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती अजयचा बॉल, परंतु सुंदर होता. मिड विकेटला बॉल फील्ड झाला तोपर्यंत एक सिंगल आली.
धावसंख्या आपण पाहतो 24 वरती. पहिलं षटक आपण पाहिलं 17 धाबेचं अमर इलालनं फेकलं, परंतु त्यानंतर या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय आणि आतापर्यंत रन्स आपण पाहिलं तर 24 वरती. चांगली स्पर्धा आजच्या दिवसातील. खरं तर या गटातला पहिलाच मॅच मैदानावरती दोन संघांमध्ये जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यासनं मेहनतीची पराकाष्ठा. या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना दोन बलाढ्य टीम मध्ये. यावेळी स्किलिंग बोर्ड सेट बॅट्समन कौशल गुरव बॅक टू द डगआउट. पहिला धक्का मैदानावरती. उद्योजक आहेत त्यांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहत आहेत बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री गणेश ग्रामस्थ मंडळ कासगाव आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शिवसेना तालुका प्रमुख चषक. भगवमय वातावरण आपण पाहतोय मैदानाच्या चौफर बाजूला. अतिशय सुंदर क्रीडा नगरी आणि रंगरंगोटी सुद्धा अतिशय दर्जेदार करण्यात आलेली आहे. या ठिकाणी उत्तमजी शेळके यांना विनंती राहील आपण या मंचावरती. स्वागत आहे आपलं. मगाशीच मी सांगितलं की कासगाव गावातील कोणी प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असतील, उद्योजक असतील, समाजसेवक असतील, त्या सर्वांना विनंती राहील की आपण मंचावरती यायचे, कारण ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या हक्काची स्पर्धा आहे. फलंदाज बाद झालाय. कुशल गुरव मात्र माघारी परत आहेत. इन ॲट नंबर 3 च्या पोझिशनला ड्यूक बाटर मैदानावरती दाखल झाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अजय भंडारीचं कौतुक केलं पाहिजे. एक षटकर फक्त त्याच्या ओव्हर मध्ये आला नाही, 8 धाबा आणि त्यानंतर इथे एकूण धाबसंख्या आपण पाहिली. या ओव्हर मध्ये 8 आल्या, एकूण पाहिलं तर 25 धाबा. तर धाबसंख्या आपण पाहिली या ठिकाणी 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 रन लॉस ऑफ 1 विकेट. नवीन बॅट्समन मैदानाच्या मध्ये आलाय विशाल पोखरकर, खरं तर आपण पाहिलं 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. या ठिकाणी 2 षटक समाप्त झालीत. ओव्हर नंबर 3 साठी पुन्हा या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज जितेश मडवी आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. तर धावसंख्या आपण पाहिली तर धापळकापती एकूण 25 धाबा. चला वेळ घेऊ नका, प्लीज सहकार्य करा. वेळ आज आमच्याकडे कमी आहे कारण आज एकूण अजून 7 सामने कव्हर करायचे आहेत. पहिला सामना आपण पाहतोय, त्यानंतर अजून 6 लढती होतील. आज एक संघ सुपर 5 मध्ये क्वालिफाय होईल. गोलंदाज जितेश मडवी. बॉल चांगला पाठवलाय अगदी लॉंग ऑन सीमारेखेच्या वरन, हवाई सफर, सीमारेखा बाहेर षटकार.
धाबसंख्या आपण पाहिली, धाबळकापती धाबा वेगाने लागल्यात 31 रन. यावेळेस मिस टायमिंग, जवळपास कोणताही काढू नाहीये. जोपर्यंत अनिकेत ढुपरी बॉलवरती पोहोचेल तोपर्यंत रन्स मिळाली. एक सिंगल बरोबर टीमचे टोटल 32 धाबा. मागच्या मॅच मध्ये 89 धाबा केल्या होत्या टीम श्री गणेश एवे टीमनं, आणि त्यांना फाईट करताना मागणी संघाला त्या धाबा चेस झाल्या नव्हत्या. या खेळपट्टीवरती गोलंदाजांपेक्षा फलंदाजांची जास्त दादागिरी राहिली, आणि या खेळपट्टीवरती धाबा बनताना आपण पाहिलं. त्यामुळे या मॅच मध्ये देखील ते चित्र पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्कोरलेक रिजन मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. जोपर्यंत बॉल उचलून फेक करेल तोपर्यंत त्या ठिकाणी मिळाली एक सिंगल. सत्यपान ढोपरी बॅकवर्ड स्कोरलेक रिजन मध्ये एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या धाबा पळकापती 33 रन्स. 33 रन. सुंदर क्लायमेट, सुंदर ग्राउंड, अगदी डोंगराच्या कुशीमध्ये बसलेलं. बॉल हवेत आहे, मिस टायमिंग, आणि आता क्षेत्ररक्षक पोहोचले, जजमेंट करतात. वेल जज, वेल कॅच. विकेट नंबर सेकंड विशाल पोखरकर मैदानाच्या बाहेर होतोय. धक्का लागलाय संघाला. डीजे टीमची टोटल सध्या आपण पाहिला. बॅट्समन जसा आला होता मैदानावरती विशाल पोखरकर, एकूण 4 चेंडूंचा खेळ केला, 8 धाबेचं योगदान दिलं, त्याला माघारी परतवले. खरं तर उसाटणी संघाची गोलंदाजी त्यांची ताकद आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जरी आपण पहिला अमर थोडा मागणा ठरला, परंतु त्यानंतर कमबॅक केलं अजय भंडारीनं. हे या संघाचं मेन शस्त्र आहे. परंतु त्यानंतर जितेश मडवी आलाय, त्याचं स्वागत षटकारानं झालं, परंतु त्यानंही कमबॅक केलंय. आतापर्यंत त्याने चेंडू फेकलेत 4-8 धाबा, तर 1 गडी बाद केलाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अभि देवगरे. अभि के पास बॉक्स क्षमता आहे आणि मोठा कार्ड आहे. सातत्यानं मोठी इनिंग त्याच्या बॅटमधून अपेक्षित असते संघाला, परंतु हलक्यात टॅप केलाय बॉलला. जोपर्यंत चेंडू कब पॉइंटला फील्ड होणार तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धाबा पळकावती 34. धाबा संख्येला रोख लावली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 17 धाबा. त्यानंतर आपण पाहिलं की या मॅच मध्ये आतापर्यंत या ओव्हर मध्ये 9 धाबा आल्यात. 5 चेंडू 9 धाबा 1 विकेट. या ओव्हर मधला अंतिम चेंडू असेल. 5 षटकांची लढत तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. 2 संघ एकमेकाला फाईट करत असताना सुंदर लढत. यावेळीचा फटका छान आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरनं ढकललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. धन 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 करत शेवटच्या अंतिम बॉलवरती चौकार, आणि या 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 गडी बाद. धाबसंख्या 38. 38 धाबा. चला, हे दुटणे आणि उमरोली संघ यानंतरची होणारी लढत आहे. त्यानंतर चांदई विरुद्ध सेलू, आणि चौथी लढत वसार विरुद्ध सरवली. तर उमरोली संघ कॅप्टन आणि हेडोटणे संघ कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित दाखवायचे, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. होणार आहे. खरं तर चला, उमरोली संघ कॅप्टन आपण या. उमरोली विरुद्ध खडी गोलवली. खडे गोलवली बिलकुल तुम्ही मॅच मध्ये पाहणार. दोन्ही संघ या आपण टॉस साठी. क्षितिजा 11 खडे गोलवली विरुद्ध उमरोली अशी लढत होणार. दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करेल आपण टॉस साठी या. बॉल चांगला सबळ खेळता हलक्यात क्लिक केला चेंडूला. चेंडू जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत या ठिकाणी 1 धाव तर कंप्लीट झाली, आणि एका धाब्याने टीमची टोटल सध्या धाबा पळकावती 39 धाबा. या आपण पाहिलं तर षटक क्रमांक सध्या 4 सुरू झालाय. सेकंड स्पेलचा वापर केलाय या ठिकाणी अजयचा, आणि खरं तर
तिसरे पंच यस बघा तिसरे पंच जा मैदानाच्या आतमध्ये यस गोलंदाजावर आक्षेप घेतलाय चला तिसरे पंच दा एक मिनिट मैदानात येत आहेत धावसंख्या आपण पाहिली तर धापडकापती एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 39 मैदानात पाठवतो ना तेच असेल तेच पाठवा आमच्याकडे स्क्रीन वाचत आमच्याकडे स्क्रीन वाचत काही ठिकाणी वेगळे नियम असतात कारण आमच्या परिसरामध्ये स्क्रीनवरती चेक केला जातोय गोलंदाज अजय भंडारी चांगलं कमबॅक झालंय बॉल हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेत कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं एक सिंगल मिळाली फक्त सिंगल वरती प्राधान्य केले टीमची टोटल पार पुढे चालली टीमची टोटल सध्या दाबा बळकावरती 40 धाबा अजय भंडारीचं कौतुक केलं पाहिजे पहिल्या स्पेल मध्ये अगदी त्यानं 8 धाबा दिल्या सेकंड स्पेल करताना आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत तर 2 धाबा त्यानं या ठिकाणी खर्च केल्यात स्ट्राईक एंड वरती काढू अभि देवगरे स्टँड अँड डिस्पॅच अँड स्टँड अँड बॉलला सरळ फेकून देतोय लॉंग ऑन सीमारेखा बाहेर अभि देवगरेच्या बॅट मधून षटकार पुन्हा एकदा बॉलला प्रहार केला यावेळी चेंडू ऑफसाईड मध्ये चाललाय अलॉंग द कार्पेट जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत एक सिंगल आली आता मात्र अजयवती प्रहार केले कारण पहिल्या ओव्हर मध्ये त्यानं केवळ 8 धाबा दिला परंतु या ओव्हर मध्ये आता आपण पाहिलं तर 13 धाबा आलेत आतापर्यंत 9 धाबा सॉरी आतापर्यंत आलेत मागच्या ओव्हर मध्ये 8 धाबा होत्या परंतु आता बॉल फेकले गेले त्या ओव्हर मध्ये 4 धाबा संख्या आपण पाहिली तर एकूण 47 आताचा चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न फिल्डर आहे बॅकअप मध्ये आणि रन्स तर मिळतील त्यावरती 1+1 पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी 1+1 टीमची टोटल सध्या धावपळकापती 49 रन एक मोठी धावसंख्या जरूर पाहायला मिळेल परंतु मागच्या मॅच मध्ये 89 धाबा झाले आणि 90 धाब्याचं मोठं लक्ष उभं केलं होतं चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम कॅप्टन आपण या कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार उमरोली संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत खडेगोलवली संघ आपण रेडी राहा कारण यानंतर आपली लढत होणार आहे एसबीसीसी उमरोली कॅप्टन उपस्थित झालेत हरेश मोरे प्रस्तुत तो संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल स्विच करायचा होता बॉल बॅटचं कनेक्शन व्यवस्थित नाहीये एक सिंगल तर मिळाली एक सिंगल बरोबर या ठिकाणी टीमची टोटल 50 धावा अर्धशतक कंप्लीट झालंय बॅटिंग करत असताना मैदानावरती टीम शिवशक्ती कडाव संघ चला कडेगोलेली संघाचे कॅप्टन रोहित भालेराव उर्फ किडनी आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल एक दर्जेदार क्रिकेट गोलंदाज बॉलिंग ट्रॅक मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा अजय भंडारी इनसाइड आउट ला जबाब सोक कव्हरच्या डोक्यावर सरळ फेकून दिलाय सीमारेषा बाहेर या षटकामध्ये अजय भट्टी आता प्रहार केले 2 षटकार आले अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 56
माननीय रामदासजी भोईर साहेबांचं आगमन झालंय. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. स्पर्धेच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केलं आपण व्यासपीठावरती यावं. दमदार क्रीडा स्पर्धा, सुंदर क्रीडा स्पर्धा, सुंदर ट्रॉफ्या, नवीन वर्ष, नवीन पर्वणी, नवीन संकल्पना घेऊन स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज उज्ज्वल ढोपरी आलाय बॉलिंग ट्रॅकवरती अंतिम षटक फेकण्यासाठी. धावसंख्या जर आपण पाहिली 4 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा. काय सुंदर क्रिकेट पाहायला मिळालं. परंतु शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये आता उज्ज्वल ढोपरी आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. समोर ताकदवर खेळाडू तुम्ही पाहतायत अभि देवगरे, कल्पेश सालुंके, जण अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारलाय. तो नावसाईक एंडला त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार 2 षटकार आपण पाहिलेत. गोलंदाज तयार, उज्ज्वल ढोपरी बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 5 वर अर्थात अंतिम डेथ ओव्हर फेकण्यासाठी तो सज्ज झालाय. यानंतरची लढत पुन्हा एकदा खडे गोलोली बनाम आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती. उमरोली दोन्ही कॅप्टन या पण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. बॉल चांगला पडल्यानंतर मात्र ऑफस्टंपच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केला. बंद धावसंख्या वाढते. टीमची टोटल धाव फलकावरती 57 रन. आज स्पर्धेतला चौथा दिवसातील सामने प्रेक्षकांना पाहायला मिळतात. 2 बलाढ्य संघ एकमेकाविरुद्ध आहेत. सुंदर क्लायमेट बघा, किती सुंदर क्लायमेट, क्रिकेटला अनुकूल असलेलं वातावरण सध्या मैदानावरती. क्लीन बॉल, यू मिस, आय डेफिनेटली हिट. आणि हे सांगत असताना धक्का दिलाय टीम कळावला मैदानावरती. अभि देवगरे प्रकाश बदे नवीन बॅट्समन आलाय. शेवटचं अंतिम षटक आणि धावसंख्या जर पाहिली तर टोटल सध्या 57 गडी बाद झाले. एकूण 3 बॅटिंग करत असताना शिवशक्ती कडाव गोलंदाज तयार. पुन्हा एकदा उज्ज्वल ढोपरी, काय लेंथ आहे, काय चेंडू आहे, काय लाईन आहे. सुंदर गोलंदाजी आणि डॉट चेंडूची समाप्ती झालाय. उज्ज्वल ढोपरीचं कौतुक केलं पाहिजे. बघा लेंथ किती सुंदर आहे त्याची. बॉल गुडलेनला फेकतो, पडल्यानंतर डीप राहिला, डॉट चेंडूची समाप्ती. कारण गुडलेनचा चेंडू जर डीप राहिला तर फलंदाज त्याच्यावरती मोठे पटके खेळू शकत नाहीये. सुंदर बॉल. आता धावसंख्या 57 होती, 3 गडी बाद. चांगला चेंडू. यावेळेस मात्र इथे रन्स प्राप्त करतायत. एक सिंगलच्या मदतीने लेग बायचा इशारा पंचांकडून आलाय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली आहे. 58 धावा. शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये अर्थात डेट ओव्हरमध्ये नेहमी हाणामारी पाहायला मिळते. परंतु आता सध्या तरी मैदानावरती शांत क्रिकेट शांत केले उज्ज्वल ढोपरीनं. धावसंख्या धावपडक्यावरती 58 धावा. उज्ज्वल ढोपरी यावेळीचा फटका शान आहे. स्क्वेअर कट अगदी बॉलला फेकून दिलाय. सीमारेषा बाहेर, षटकार. सीसी उमरोली संघाला खास सपोर्ट करण्यासाठी साहिल लोंगलेचं सुद्धा आगमन झालंय. श्रीनगर के वीर या संघामध्ये ISPL मध्ये या खेळाडूची निवड झाली आहे. त्याचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन आणि या स्पर्धेच्या वतीने स्वागत आहे. साहिलला देखील आपण ISPL मध्ये पाहणार. खरं तर आपल्या परिसरात बरेच सारे खेळाडू सध्या ISPL मध्ये पाहायला मिळतात. चांगला बॉल पडल्यानंतर इथे अगदी बॉडीवरती अदलला अर्थात पायावरती आणि
डॉट चेंडूची समाप्ती. 4 षटकार त्याने टोकले इनिंग मध्ये. खरं तर 3 षटकार टोकलेत आणि 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. तो कल्पेश सालुंके स्ट्रायकिंगला पाहायला मिळतो. टीमची टोटल 64 64 धावा. शेवटचा अंतिम षटक आहे बॉल या ओव्हर मध्ये. प्रत्येक शेवटचा बॉल टार्गेट सेट होणाऱ्या बॉलवरती टीम कडावचं. आणि पुन्हा टोकलाय कल्पेश सालुंकेनं. वायडी स्ट्रॉंग ऑनच्या बरनं सीमारेखा बाहेर. ब्रँडेड षटकार आणि पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना शिवशक्ती कडाव संघाने 70 धावा ठोकल्यात. तर 71 धावेचं टार्गेट आता उसाटणे टीम समोर असेल. पहिला बॉल घेऊन येतोय अमर हिलाल. पहिला चेंडू स्क्वेअर कट. लाजबाब पहिला चौकार बॅट्समन पाहता. या ठिकाणी पुन्हा एकदा सुरू आहे गोलंदाजी माकवती. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरनं मध्ये खेळत असताना टीम कडावसाठी मिडॉनला क्षेत्ररक्षक होते. बीट झालेत आणि बॉल चौका टोकत दाबायला सुरुवात केली. इनसाइड आउट. फटका चांगला आहे. आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये. यावेळी क्वालिफाय होईल गोलंदाज जितेश मडवी. बॉल चांगला आहे. क्लायमेट सुंदर. ग्राउंड अगदी डोंगराच्या कुशीमध्ये बसलेलं. बॉल हवेत आहे. मिस टायमिंग आणि आता क्षेत्ररक्षक पोहोचले. जजमेंट करतात. वेल स्टँडर्ड डिस्पॅच. गोलंदाज पुन्हा एकदा अजय भंडारी. इनसाइड आउट. ला जबाब सोग. क्रिकेटला अनुकूल असलेलं वातावरण सध्या मैदानावरती. क्लिंग धापडकावरती 58 धाबा. उज्ज्वल डोपरी. यावेळीचा फटका छान आहे. टार्गेट सेट होणाऱ्या बॉलवरती टीम कडावचं. आणि पुन्हा टोकलाय कल्पेश सालुंकेनं. वायडी स्ट्रॉंग ऑनच्या बरनं मॅच असेल का या अगोदर मॅच झालेली आहे? या अगोदर 4-5 मॅच झालेल्या आहेत त्यांच्या सोबत. स्कोर कसा आहे इक्वल आहे. यावेळेस फिल्डिंग घेऊन किती धावापर्यंत रोखण्याचा मानस असेल? 45-50. कारण हे ग्राउंड असं आहे, हवेचाही खेळ या ठिकाणी ग्राउंडवर चालतोय आणि तुम्हाला 45-50 धावापर्यंत जर रोखलं तर एक इझी मॅच पाहायला मिळेल. तुम्हाला शुभेच्छा. फलंदाजी आपल्याला आलेली आहे. किती धावा आपण? आम्ही पण 50-55च करू, कारण की बॉलिंग पण चांगली आहे टीममध्ये. 50-55. आता मागच्या पहिल्या मॅचमध्ये 89 झाल्या. आता मध्ये 70+ धावा या मैदानावर झालेल्या आहेत. कारण हवेचा ओघ या दोन्ही साईडनी दोन्ही एंड करून तुम्हाला पाहायला मिळेल. 50-55 सेफ असतील नक्कीच सर, कारण की 90 रन असं नाही की 90 मारले तर तुम्ही जिंकणार. 90 पण चेस होऊ शकतात आणि 50 मारले तरी पण ते आपण डिफेंड करायची ताकद असते. धन्यवाद. दोन्ही कॅप्टनला दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. या न्यूज बॉक्समधून टॉस बॉक्सपासून न्यूज आहे. उमरोली संघ नाणेफेक जिंकतोय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. फलंदाजीचे आमंत्रित करतोय तो खडे गोलंदाज संघाला. धन्यवाद दत्ता मामा बनवटे आणि धन्यवाद योगीजी मडवी सर. आपण काही विशेष सन्मान आहेत या ठिकाणी. रामदासजी भोईर यांचं आगमन झालं, त्यांचा सन्मान आपण करू. मी करण लहाणे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण नुकताच एक सन्मान आपण एक विशेष सन्मान या मंचावरती केलेला आहे, ज्याने कर्जत तालुक्यात आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. कर्जत नव्हे तर ठाणे रायगड या दोन्ही जिल्ह्यामध्ये अतिशय सुंदर खेळ त्याचा राहिलेला आहे. आणि आज आपण पाहिलं तर ISPL मध्ये सुद्धा या खेळाडूची वर्णी लागली आहे. तर साहिल लोंगलेचा सत्कार या ठिकाणी आयोजकांच्या वतीने करण्यात आलेला आहे.
या सन्मान आतिश भंडारी आहेत, त्यांचा सन्मान आपण करू. कारण लहान यांना विनंती राहील आपल्या शुभासे आपण आतिश भंडारी यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. मॅचच्या दिशेने जाणार आहोत. 71 धावांचं लक्ष्य. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. नरेश यशवंतराव यांचा या ठिकाणी सन्मान आपण करू. बाळा या आपण मॅच ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. कुशल गुरवचा पहिला बॉल. फलंदाज झालाय बाद. गोल्डन टचची शिकार होत असताना कबर पॉइंटला टिपली पहिली झेल. फलंदाज पेल. धक्का लागलाय टीम या ठिकाणी. जीत OB11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान संघाला. फलंदाज बाद. मॅच ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. कुशल गुरवचा पहिला बॉल. फलंदाज झालाय बाद. गोल्डन टचची शिकार होत असताना आपण पाहतोय आत्मविश्वास गोलंदाजाचा दुनावलेला पाहायला मिळेल. मॅन्डेटरी पावरप्लेचं षटक. 71 धावांचं आव्हान घेऊन उसाटणी टीम मैदानावरती खेळते द्वितीय सत्रामध्ये. स्ट्राईकेटला न्यू बॅट्समन अनिकेत ढोपरी या पटकनसाठी हा खेळाडू चालला जातोय. आले आले भव्य स्वागत केलंय. कुशल गुरवचा बॉल चालला सीमा पार. वाडिश लॉंग गॉनला ठोकलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकाराने मात्र आपण पाहिलं तर आता आगास करण्यात आलेला आहे. 71 धावांचं लक्ष्य. बंडावसाठी खेळाडू अनिकेत ढोपरी आले आहेत मैदानावरती. प्रचंड ताकद त्याने झोकली आहे. व यावेळेस आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. टायमिंग सुद्धा प्रॉपर जुळले. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. आणखीन एक दर्जेदार षटकार. असे सांगितलं की जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेला बासमने अनिकेत ढोपरे आणि याच खेळासाठी हा जाणला जातो. एक विध्वंसक बॅटर म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. जेव्हा जेव्हा उसाटणे संघ अडचणीत असतो ना तेव्हा तेव्हा अनिकेत ढोपरी हा संघाच्या मदतीला नेहमी धावत असतो. काय जबरदस्त बॅटिंग. अटॅकिंग मोड मध्ये 2 षटकार सलग लागोपाठचे सकाळी रो. कुशलवरती आक्रमणाचा हल्ला चढवला जातोय. पहिल्या बॉलवरती आपण पाहतो त्याला विकेट मिळाली परंतु आता पुरुष एकदा कमबॅक करते टीम उसाटणे. कुशल ओ शॉर्ट ऑफ लेन. चेंडू पडल्यानंतर अगदी आपण पाहतो चेंडूला जाऊ दिलं. कदाचित आपण पाहतो धीम्या गतीचा बॉल. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन पाहायला मिळालं आणि कदाचित आशाभूत नजरेने पंचांकडे पाहत बसले अनिकेत ढोपरे. स्पॉट कडे सुद्धा त्याने पाहिलं परंतु हा डॉट बॉल. इट्स फेअर डिलिव्हरी. इट इज अ फेअर डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि आता हा डॉट बॉल ब्लँक स्ट्रोक होता. हो यावेळेस इथे आपण पाहतोय मागे चालला बॉल आणि ते यष्टी रक्षकाच्या मागे झाली मिस्टेक. शॉट फाईन लेग कडून आणि आता बॉल चाललाय सीमा पार. रन्स बळतील 4. वरती हे गुणगान गाणारं संगीत आहे. समाजसेवा असेल, आरोग्य सेवा असेल आणि प्रत्येक गरिबांपर्यंत पोहोचण्याचं गरजू विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बराच वेळा साहित्य वाटप त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. अशी गरिबांची कैवारी. शिवसेना तालुका प्रमुख चषक तुम्ही पाहतायत. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. वरुणजी मात्रे यांचं कटआउट त्या ठिकाणी आहे. बॉल चालला एक टप्पा घेत सीमा पार. शिवशक्ती कडाव संघाने पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अमर हिलालच्या विरोधात 17 धाबा बनवल्या होत्या परंतु त्याला चोख प्रत्युत्तर ठोसा देत असताना अगदी या षटकामध्ये कुशल गुरवच्या बॉलिंगच्या विरोधात 20 धाबा या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत.
अगदी आपण पाहतो सडी तोड उत्तर देण्याचा प्रयत्न आहे. ओवी जीत 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघाचा 71 धाबांचं आव्हान उराशी बाळगून हे दोन खेळाडू मैदानामध्ये खेळतात. स्वस्तामध्ये बाद झाले पहिलाच बॉलवरती मुकेश मडवी आणि आता जिम्मेदारी या डावाची घेत असताना अनिकेत ढोपरे आणि त्याच्या साथीनं अजय भंडारी स्वतः संघ नायकेत लीडिंग फ्रॉम द फ्रंट. एकही चेंडू अद्यापर्यंत त्याने फेस केलेला नाहीये. 24 बॉल शिल्लक, 51 धावांची गरज हे इक्वेशन या मॅच आहे. शिवशक्ती कडाव संघाच्या विरोधात अत्यंत चांगला खेळ दोन्ही संघ आपण पाहतोय. एक संघ या एंडला अर्थातच बलंगडचं ग्रामीण क्रिकेट तुम्ही पाहताय तर दुसऱ्या बाजूला कर्जतचं ग्रामीण क्रिकेट आपल्याला थँक्यू डीजे मास्टर. आणि थोडसा या ठिकाणी आपण पाहतो विजेचा पुरवठा खंडित असल्या कारणास्तव समालोचन पोहोचू शकलं नाहीये. परंतु अजय भंडारी आपण पाहतोय का अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला अजय भंडारीच्या बॅटमधून. सलग या षटकातील आणखीन एक धमाकेदार षटकार. संगीत आपण ऐकल्यानंतर असंच वाटेल की आता पूर्णपणे या मॅचला मनावर घेतली आहे उसाटणे टीमने आणि जशा तसं प्रत्युत्तर देत असताना आपण पाहतोय शिवशक्ती कडाव संघाला. 70 धावा पूर्वार्धामध्ये आपण पाहिला. 71 धावांचं लक्ष्य अद्यापर्यंत धावांचा विचार केला तर 34 वरती पोहोचलाय. जीत ओवी 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ 34 धावा फलकावती आहेत. चांगली टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप बिल्टअप करत असताना अनिकेत ढोपरे आणि त्याच्या साथीनं कॅप्टन कूल अजय भंडारी. लेफ्ट हँडर बॅट्समन गोलंदाज आपण पाहतो सज्ज. कासगाव गावाच्या एंड कडून षटक नीतू माळीचं षटक तुम्ही पाहत आहेत. राऊंड विकेटने पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेटला बॉल चाललाय ज्या ठिकाणी साहिल उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल या दरम्यान. चांगली फेकी होती. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. या धावा वाचवाव्या लागतील. अगदी आपण पाहिलं तर या षटकामध्ये थोडंसं फंबल क्रिकेट पाहायला मिळालं. त्याचा फायदा उचलला. पहिल्या बॉलवरती 2 धावा एकवटण्यात आल्या आणि तिथे लगेच आपण पाहिलं तर षटकार अजय भंडारीच्या बॅटमधून आला होता. धावत संख्या धावफलकावरती आपण पाहतोय स्कोर कार्डवरती एकंदरीत 35 धावा आहेत. अर्धा टप्पा या ठिकाणी गाठण्यात आलेला आहे. सुरुवात दर्जेदार आहे, धमाकेदार. उसाटणी टीम हो यावेळी चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न होता. बाहेरच्या बॉलला छेडछाड करण्याचा प्रयत्न अनिकेत ढोपरीचा होता. त्याला माहिती आहे अगदी कव्हरच्या दिशेने बॅक एंड एरिया आहे. संपूर्ण क्षेत्र मोकळे आहे
आणि कुठेतरी 4 धाबा मिळू शकतील याच अनुषंगाने केलेला प्रयत्न आपण पाहतो अनिकेत ढोपरेने, परंतु व्हाईट बॉल अंपायर सिग्नल, अतिरिक्त धाव मिळते, हरकत नाही आहे, एक्स्ट्रा मिळते. अगदी आपण पाहतो प्रतिस्पर्धी टीम अक्षरशः धाबा बहाल करते. अगोदरच आपण पाहतो इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी 70 धावांची आहे, 71 धावांचं आव्हान ठेवण्यात आलंय आणि ते आव्हान पेलवण्यासाठी आपण पाहतोय प्रयत्न चांगले केले जातात. एखाद्या विकेटच्या शोधात असेल शिवशक्ती कडाव संघ या मॅच मध्ये. गोलंदाज नीतू माळी, ओ स्लोपर पद्धतीचा बॉल बॅकलिफ्टला खाली ठेवत असताना आपण पाहतो कवचच्या दिशेने फटका फक्त जस्ट एक्झिक्यूट केला. ड्राईव्ह करत असताना आपण पाहिलं तर एक सिंगलच मिळेल. षटक क्रमांक पाहतोय आपण 2चा खेळ संपन्न झालेला आहे. P1 P2 पहिल्या षटकामध्ये P1 मध्ये 20 धाबा आल्या, P2 मध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत 17 धाबा आलेले आहेत. म्हणजे धाबांची गती कुठेही कमी पाहायला मिळाली नाहीये. धाबा चेस करत असताना टीम उसाटणे संघ ओवी G2 11 स्वर्गीय रामचंद्र मडवे प्रतिष्ठान संघ पोहोचलाय 37 वरती. येणारे 18 बॉल आणि आता विजयासाठी या मॅचचं इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. 18 बॉल 34ची गरज. नेक्स्ट मॅच सुद्धा तुम्हाला दर्जेदार पाहायला मिळेल. एका बाजूला जय श्रीपती बाबा उंब्रुली संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला खडी गुलिवली हा संघ तुम्ही पाहणार आहात. एका बाजूला रत्नदीप चेतन यांचा संघ तुम्ही पाहाल, तर दुसऱ्या बाजूला रोहित भालेराव किडनी यांचा संघ पाहायला मिळणार आहे. अतितटीची लढत आज 2 संघ आपण पाहतो या ठिकाणी ज्यांना वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे. पहिल्या मॅच मध्ये मात्रेपाडाच्या जागेवरती स्वर्गीय रामचंद्र मडवे प्रतिष्ठान जीत ओबी 11 हा संघ आपण पाहतो मैदानावरती खेळतो, तर दुसऱ्या बाजूला हेडूटने संघाच्या जागेवरती खडी गोलिवली या संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे. थोडासा चेंजेस या ठिकाणी आपण पाहतो आजच्या शेड्यूल मध्ये. 18 बॉल 34 धावांची गरज. आपण मॅचच्या दिशेने जाऊ. दर्जेदार सामना तुम्हाला पाहायला मिळेल. शिवसेना तालुका प्रमुख चषक 2025 हे दैदीप्यमान पर्व आपण पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जॉईंट आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज कुशल येत आहेत. पुनश्च एकदा माउंटन व्ह्यू लॉन्स एंड करून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट. हो यावेळेस समोर खेळत लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाऱ्याशी वार्तालाप करत जणू काही वाऱ्याच्या लाटेंवरती स्वार होणारा आणखीन एक अनिकेत ढोपरे ब्रँडेड षटकार. खेळी सातत्याने आम्ही पाहिलेले वादळी खेळी असते आणि या बदलापूरच्या नगरीमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर चांगला खेळ राहिलेला आहे उसाटणी टीमचा. कित्येक वेळा पारितोषिकाचा सुद्धा हकदार झालेला हा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला शिवशक्ती कडाव संघ सुद्धा एक दर्जेदार संघ आहे. 2 दिग्गजांमध्ये चालू असलेली लढत आपण पाहतोय. 18 बॉल 34 धावांची गरज. पहिल्याच बॉलमध्ये कुशल गुरवचं स्वागत केलंय अनिकेत ढोपरे यांनी. समीकरण सोपं करण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज कुशल. आता सज्जत हो यावेळेस इथे आपटी देण्याचा प्रयत्न. इथे झाली मिस्टेक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि ते वाईट प्लस मिळतील या 4 धावा. नशिबाचा पंजा मिळेल या ठिकाणी. जीत ओबी 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला या 5 धावा. दत्ता नक्कीच आपण नेहमी म्हणत असतो की कोणती धावसंख्या जर तरला महत्व नाही आहे. कदाचित आपण पाहतो विजयाची गॅरंटी तुम्हाला देऊ शकणार नाही आहे. आणि क्रिकेटमध्ये मराठीमध्ये एक म्हण आहे, घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात. आणि आता तसंच म्हणावं लागेल. पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि या फ्रीच्या 5 धावा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. यावेळेस आडव्या बाटने क्रॉस बाटे स्ट्रोक बॉल चाललाय गोळीच्या वेगाने. कुशल गुरवरती आणखीन एक चपराक लगावली आहे. बॉल सीमा पार 4. लहाणे
यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत. सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांची मांदियाळी आमच्या मुख्य VIP डायस मध्ये आपण पाहतो. भरपूर सारे मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीत चालू असते स्पर्धा. यावेळेस आणखीन एक फटका चांगला दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. हेलिकॉप्टर गोपनी सारखी पाठ फिरवली आणि हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. भरतील धावा 4. थँक्यू. अब तक 56 धावा धाव फलकावती आहेत. क्या बॅटिंग करते द्वितीय सत्रामध्ये. अक्षरशः आपण पाहतोय आता या मॅचचं इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतात की आणखीन विजयासाठी 15 धावांची गरज आहे आणि 15 चेंडू शिल्लक आहेत. बॉलर आणि इक्वेशन या मॅचचं आपण पाहतोय अगदी सोपं झालं. आता सिंगल जरी बनवली ना तरी सुद्धा इथे विजयाची पताका मिळू शकेल. यावेळेस थांबायला तयार नाहीये अनिकेत ढोपरी. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल सीमा पार ठोकला षटकार. एक्केचाळीस वरती नाबाद करतोय अनिकेत ढोपरी. जर अनिकेतचा खेळ आवडला असेल ना तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही या खेळाडूसाठी. जबरदस्त अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय. ताकदीच्या जोरावरती दर्जेदार खेळ त्यांचा नेहमीच पाहायला मिळालेला आहे. पूर्णपणे सामन्याला आपल्या बाजूने खेचून आणत असताना आपण पाहतोय. 15 बॉल 15 धावांची गरज असताना ठोकलेला षटकार. येणारे 14 बॉल शिल्लक. आता विजयासाठी 9 धावांची गरज या मॅच मध्ये. आणि अनिकेतच्या अर्धशतकासाठी सुद्धा 9 धावांची गरज आहे. हा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने जिथे या गावच्या सरपंच ताईंचं कटआउट आहे. सौभाग्यवती अंजलीताई बाळाराम कांबरे आणि त्याच ठिकाणी हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भरतील धावा 4. या ठिकाणी शेवटचा अंतिम बॉल. कदाचित आपण पाहतो 9 धावांची सुद्धा गरज होती. आता मात्र 5 धावांची गरज आहे 50 साठी. अर्धशतक झळकावलं जाईल का? ऑलरेडी 3 अर्धशतक आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेले आहेत. अनिकेत ढोपरी. ओ लाईन खराब आहे. कदाचित आपण पाहतो लेग स्टिकला सोडून जाणार हा चेंडू. अंपायर सिग्नल वाईट बॉल. आमचं कॉमेंट्री बॉक्स थोडस वाईड आहे असल्या कारणाने आम्ही एक्झॅक्टली सांगू शकत नाहीये. परंतु असं बाटला चेंडू सोडून दिल्यानंतर की हा लेग स्टिकला बीट करून चाललाय सोडून चाललाय आणि खराब लाईन आहे. अतिरिक्त धाव मिळते कुशल. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा दर्जेदार स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनला मिळतील 4 धावा अनिकेत ढोपरीसाठी. आणि या चौकाराने आपण पाहतोय स्कोर आर लेवल नाही तर हा सामना जिंकलेला आहे. आणि अनिकेत ढोपरी काय जबरदस्त खेळ त्याचा राहिलेला आहे. एंड इज वेल देन ऑल इज वेल. या ठिकाणी जीत OB11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटने हा संघ जिंकलेला आहे. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन अँड हार्ड लक. शिवशक्ती कडाव अनिल दादा ढोपरी यांना सुद्धा विनंती द्यायला आपण मंचावरती यायचे. आयोजकांच्या वतीने आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. 49 धावांची बहारदार इनिंग साकारणारा अनिकेत ढोपरी ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अवघ्या 12 चेंडूंमध्ये काय जबरदस्त इनिंग पाहायला मिळाले. जबरदस्त गुड नॉक. अनिकेत ढोपरी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल. या पण अनिकेत प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. सन्माननीय संतोषजी लहाणे यांना विनंती राहील की आपल्या शुभास आपण देऊया मॅन ऑफ द मॅच अनिकेत ढोपरीला. अनिकेत ढोपरीचा खेळ आवडला असेल ना तर एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. 12 बॉल 49 धावांची ताबडतोब इनिंग त्याने साकारली आहे आणि आपल्या संघाला एक मोठा विजय. कुशल गुरवचा पहिला बॉल फलंदाज झालाय बाद. गोल्डन डकची शिकार होत असताना अनिकेत ढोपरी याच पटकनसाठी हा खेळाडू चालला जातोय. आले भव्य स्वागत. हो यावेळेस इथे आपण पाहतोय मागे चालला बॉल
आणि ते माध्यमातून करण्यात आलेलं आहे अशी गरिबांची कैवारी. शिवसेना तालुका प्रमुख चषक तुम्ही पाहतायत. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. खंडित असल्या कारणास्तव समालोचन पोचू शकलं नाहीये, परंतु अजय भंडारे ओ यावेळेस इथे अपटी देण्याचा ओ यावेळेस इथे उमरोली यांचा संघ तुम्ही पाहणार आहात. आणि दुसऱ्या बाजूला खडी गुलवली कल्याण डोंबिवली विभागातील एक दिग्गज संघ, तर कर्जत तालुक्यातील एक नामचीन संघ आपण पाहणार आहात. आदरणीय